तिलाच दिलं पेटवायला. उलटा उलटा आहे. खालती येतं ते. कधी आलाय? साक्षी दीपक कांबळे हिचं आज आगमन झालेलं आहे. 3 वर्ष नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर KM मधून आज तिचं खऱ्या अर्थाने कोर्स केल्यानंतर घरी आगमन झालेलं आहे. तिच्या मम्मीच्या वतीने नाही पेटत. औक्षण करून खराब आणले. खराब आहे ते. घरी स्वागत केलं जात आहे. यशस्वीपणे 3 वर्ष हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि तिचं जोरदार स्वागत होत आहे. साक्षी स्वागत वेलकम चल चल. आज त्याचं घरी आगमन झालेलं आहे आणि सगळे स्वागत करत आहेत. 3 वर्षाचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. भूमीला एकदा बोलू द्या म्हणजे सवय मला नाही तिघी जणीच होतात ना. थांब मी फोन. आज तिच्या छोट्या बहिणीकडून हे स्वागत केलं जात आहे. सर्वांकडून एखाद्या मोहिमेवरून आल्यानंतर जसं स्वागत केलं जातं तसंच आज साक्षीचं जोरदार स्वागत केलं जात आहे. आपने क्या ना हाथ गरम गरम झालंय. ताट भाजलं भूमीच्या एक ताट टाकल्या भाजून. साक्षीचा आगमन झालेला आहे. आज 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मेडिकलमध्ये फार आव्हानात्मक असा कोर्स असतो. त्या कोर्समध्ये तिचं हे घरगुती एक चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे. फार प्रचंड कष्ट आणि मेहनत घेऊन तिचा हा हे आहे.
that I was only fooling myself in love. But since tonight you said you wouldn't live without me, then round about me you wanted to stay. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love. 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करून Congratulations आलेले आहे आता. and jubilation. I want the world to know I'm happy as can आता हे पाया पण सांगा. पप्पाचा, मम्मीचा. मी सर्वांचा आशीर्वाद घेत आहे. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know I'm happy as can be. आता ती आजी आजोबांच्या पाया पडत आहे. ती आजी आजोबांचा आशीर्वाद आहे साक्षीला आणि ती त्यांचा आशीर्वाद घेत आहे. बाबासाहेबांचाही आशीर्वाद घेत आहे. पार्श्व झाले. तुझी प्रतिक्रिया जरा द्या ना. फक्त 3 वर्ष कसं हे आता आपल्याशी बोलत आहे. साक्षी 3 वर्ष काय कसं आव्हान होतं कसं काय केलं कसं काय अभ्यास कसा केला काय अडचणी आल्या का काय तुला वाटतं हां तर ठीक आहे. आता नको आहे ते नंतर आत्ताच आलेले आहे थकून आलेले आहे. प्रचंड घरच्या लोकांनी स्वागत केलेलं आहे. आज त्यांचं काय वाटतं तुम्हाला आज काय वाटतं साक्षीचं आज आगमन झालेलं आहे काय तुमचा आनंद काय कसं वाटतं बोला काय प्रतिक्रिया तुमची. हे त्यांचे वडील आहेत साक्षीचे. आम्ही काम केलेलं त्याचं आम्हाला थोडं फळ भेटतं. आम्ही जे काम केलेलं आहे जे मेहनत केलेली आहे आणि ह्या मुलीच्या माध्यमातून तिने यशस्वी केलेले आहेत. आईवडिलांचं एक आनंद गगनात मावण्याचं झालेला आहे. आज खऱ्या अर्थाने ती एखादा बॉर्डरवरून एखादा सैनिक आला की तसं स्वागत होतं किंवा एखादा पोलीस क्षेत्रातून किंवा IPS IAS अधिकारी म्हणल्यानंतर जसं हे स्वागत होतं तशी ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये साक्षी करिअर करणार आहे. आणि करिअर केल्यानंतर आज आपलं तिचं भाऊ आहे. अरे तुला काय वाटतं साक्षीबद्दल काय अभिमान आहे काय वाटतं. मला खूप अभिमान आहे माझ्या बहिणीचा जे आमच्या घरामध्ये इतके सगळे प्रॉब्लेम असून पण तिने त्या प्रॉब्लेमवरती प्रतिकार करून तिने एक छोटीशी म्हणजे तिची एक विजय मिळवला आहे. समाजामध्ये इज्जत मिळवली. काही म्हणजे कष्ट आहे तिचे या सगळ्यात मागे. आणि माझ्या आई वडिलांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे. फार आई वडिलांचे आभार आहे. आता त्यांची मम्मी बोलते काय वाटतं तो आज मुलगी यशस्वी झालेली आहे आज घरी आलेली आहे काय वाटतं काय प्रतिक्रिया आहे. धन्यवाद तिच्या वाटचालीसाठी तिनं 3 वर्ष मेहनत घेऊन समाजसेवा केली. ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजसेवा करेल आणि तिला आजी आजोबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि यांच्या मेहनतीचा आशीर्वाद आहे. फार तुझं अभिनंदन धन्यवाद. आणि आज जे स्वागत झालेलं आहे जबरदस्त स्वागत झालेलं आहे. पत्रकार माधव पवार मुंबई.